नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू आणि राघवने सर्व आतंकवाद्यांच्या हल्ल्यातून सर्वांना सुखरूप वाचवलेले असतात। तेव्हा जे काही हल्ल्यामध्ये ती डॉक्टर गेलेली असते, तिने मधूच्या पोटातील जे काही बाळाला चेक केलेले असते, तेव्हा त्या डॉक्टरनी सांगितलेले असते की मधूच्या पोटातील बाळाच्या जीवाला धोका आहे। तेव्हा सिंधूने प्रण घेतलेला असतो की मी माझ्या बाळाला सुखरूप या जगामध्ये घेऊन येईन म्हणजे येईन। तेव्हा मधुताई, तुम्हाला मी सांगेन तसेच हे राहावे लागेल, तसेच करावे लागेल। मधू काही सिंधूचं ऐकायला तयारच नसते आणि वारंवार त्या दोघींमध्ये वादविवाद चालूच असतात। सिंधू ही तिच्या परीने मधूची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते, मात्र मधू काही ऐकत नसते। त्यानंतर राघव आणि सिंधूने आपल्या बाळाच्या जीवाच्या साठी गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना केलेली असते आणि नवस सुद्धा केलेलं असतो की मला मुलगा किंवा मुलगी झाली तर देवाच्या नावावरून आम्ही त्या बाळाचे नाव ठेवू। इकडे काकू सुद्धा ही देवदर्शनासाठी गेलेली असते आणि खास करून आपल्या बाळ जो काही नातू होणार असतो त्याच्या सुखासाठी। तेव्हा सिंधू आणि मधू ह्या एकमेकींची भांडतच असतात, कारण सिंधू ही मधूची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते, मात्र मधूला ते आवडत नसते आणि मधू ही सिंधूला म्हणत असते की मी तुझी नोकर नाही, तुझे सर्व काही ऐकण्यासाठी। तेव्हा सिंधू ही मधूवर ओरडत असते आणि मी जे काही सांगेल तेच तुम्ही खायचे आणि तेच तुम्ही करायचे। तर लगेच त्यानंतर इकडे राघव हा आपल्या कमिशनर साहेबांकडे आलेला असतो आणि एका खूप मोठ्या ऑफिसरची तेथे एंट्री झालेली असते आणि राघवने जे काही मिशन पार पाडलेले असते त्या मिशनचे हे सर्वजण कौतुक करत असतात आणि राघवचे कौतुक होत असते। तेव्हा कमिशनर साहेब सांगतात की हे आमचे बहादूर IPS राघव सर आणि त्यांची बायकोसुद्धा तशीच आहे, यांच्यासारखी बहादूर आणि खरंच ती सुद्धा खूप चालाक आहे। या मिशनमध्ये त्या सिंधूने सुद्धा राघवला लाख मोलाची साथ दिले। तेव्हा ते नवीन जे काही ऑफिसर असतात ते म्हणतात की खरंच राघव सरांची बायकोसुद्धा इतकी ग्रेट आहे का, मग त्यांना एकदा भेटावेच लागेल। तेव्हा इकडे सिंधू आणि मधूचे भांडण चालू असते। तेव्हा मधू लगेच ही राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई, राघव सर एका खूप मोठ्या मीटिंगमध्ये आहे, प्लीज त्यांना कॉल करू नका। मधू काही ऐकत नसते आणि राघवच्या मोबाईलवरती फोन करतच असते। राघव तो फोन कट करत असतो कारण एक सिनियर ऑफिसबरोबर राघवची मीटिंग चालू असते। तेव्हा मधू काही ऐकत नसते आणि फोन लावतच असते। तेव्हा राघवला खूप राग येत असतो आणि राघवला वाटते की काही इमर्जन्सी असेल। तेव्हा तो ऑफिसरांना विनंती करतो की माझं काहीतरी इमर्जन्सी कॉल आहे, मी तो कॉल घेतो। तेव्हा लगेच कमिशनर जे काही ऑफिसर असतात ते राघववर खूप चिडतात आणि तुमच्याकडून इतक्या सिनियर ऑफिसरकडून इतकी अशी अपेक्षा नव्हती की साधा तुम्ही इतक्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सुद्धा तुमचा फोन हा सायलेंट करू शकले नाही। तेव्हा ते सिनियर राघववर ओरडून तेथून निघून जातात। तर राघवला खूप राग येतो आणि घरी आल्यानंतर सिंधू आणि मधूचे भांडण चालूच असते। तेव्हा ते बघून राघव आणखीनच ओरडतो आणि तुमच्या भांडणामुळे आज माझी किती महत्त्वाची मीटिंग ही पार पाडली नाही आणि सिनियर साहेब आज पहिल्यांदा माझ्यावर ओरडले आणि पहिल्यांदा माझे नाव इतके बेइज्जत झाले, ते पण तुमच्या दोघींमुळे। तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर, मी मधुताईंना सांगण्याचा प्रयत्न करत होते की राघव सरांना डिस्टर्ब करू नका, ते खूप मोठ्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, पण मधुताई काही ऐकतच नाही। आणि त्याच वेळी काकू सुद्धा ह्या देवदर्शनावरून आलेले असतात। तर सिंधू मधूला सांगत असते की मधुताई, तुम्ही अशा पायरीवरून उतरताना असं इतक्या घाईने आणि पटपट चालत नका जाऊ, कारण तुमच्या पोटातील बाळाला जीवाला धोका आहे। तेव्हा सिंधूने ठरवलेले असते की मधुताईंची रूम ही आता खाली शिफ्ट करायची। मधू काही ऐकायला तयार नसते आणि मधू रडतच म्हणत असते की त्या रूममध्ये माझ्या रायाच्या आठवणी आहे, त्यामुळे मी ती रूम चेंज करू शकणार नाही। तेवढ्यात काकू येते आणि काकूसुद्धा सिंधूवर ओरडते की तू मधूला रूम चेंज करायला लावणारी कोण आहे। तेव्हा लगेच सिंधू म्हणते की मी फक्त बाळाच्या जीवासाठी हे सर्व सांगते, कारण काकू तुम्ही जेव्हा मधुताईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होतात तेव्हा जे काही डॉक्टर दुर्दैवाने त्यांना गोळी लागली, त्यांनी मधुताईंना चेकअप केल्यानंतर काय सांगितले होते। तेव्हा लगेच काकूला त्या क्षणाची आठवण होते आणि डॉक्टर सांगण्याच्या अगोदरच त्यांना गोळी लागली होती। तेव्हा सिंधू म्हणते की ते रिपोर्ट मी तपासले आणि त्या रिपोर्टमध्ये मधुताईंच्या पोटात जे काही बाळ आहे त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगते।
तर काकूला लगेच चक्कर येते आणि काकू म्हणते की असे काय असेल आणि माझ्या नातवाला काहीच झाले नाही पाहिजे। तेव्हा सिंधू म्हणते की मी जसे सांगेल तेच मधुताईंना करावे लागेल। तेव्हा काकूला सुद्धा सिंधूचे म्हणणे पडते आणि काकू मधूला म्हणते की इथून पुढे सिंधू जे काही सांगेल तेच तुझ्यासाठी योग्य राहील आणि ते सुद्धा तूच करायचे। तेव्हा मधूचा पुन्हा पोपट बनतो। तेव्हा मधू लगेच ही आपल्या रूममध्ये असते आणि ती राघवला म्हणते की मला आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा झाली, तू मला कोणत्या तरी आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन चल। तर लगेच राघव म्हणतो ठीक आहे, पण जेवण झाल्यानंतर आपण जाऊया। तेव्हा लगेच सिंधू मधूसाठी खूप काही आईस्क्रीम घेऊन येते। तर मधू ही अनेक प्रकारचे फ्लेवर ही सिंधूला म्हणते। तेव्हा सिंधूने खूप काही आईस्क्रीम ह्या ऑर्डर केलेले असते आणि ती मधूला म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही कशा आहात। तर लगेच सिंधू म्हणते की आता मी सर्वांसाठी तुमच्याबरोबर घरातील सर्वांना आईस्क्रीमची पार्टीसुद्धा देणार। तेव्हा सर्वजण खुश होऊन हे आईस्क्रीम खात असतात आणि सिंधूचे कौतुक करत असतात आणि मधूला ते सर्व बघून आणखीनच जळफट असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव हा ड्युटीवर गेलेला असतो आणि सिंधू ही सर्वांपुढे एक कागद आणि वही घेऊन येते आणि ती मधूला म्हणत असते की तुम्ही माझ्या बाळाची 9 महिने व्यवस्थित काळजी घेतान आणि बाळ सुखरूप माझ्या 9 महिन्यानंतर हातात देतान, यावर तुम्ही तुमची सही द्या। तर मधू म्हणत असते की मी सही करायला तयार आहे, पण या कागदावर अगोदर तू राघवची सही घे आणि घरातील सर्व लोकांच्या सह्या घ्या। तेव्हा काकू ही सिंधूवर ओरडते आणि घरातीलच माणसाकडून तू का सही घेते असं ती सिंधूला म्हणते। तर सिंधू म्हणते ठीक आहे, तर याला काय पर्याय आहे ते आपण आता शोधू। तेव्हा सिंधू बाहेर येते आणि बाहेरील सर्व शेजारी लोकांना ती गोळा करते आणि शेजारी लोकांना गोळा करून सांगते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी तुम्हाला इथे का बोलवले आहे। तेव्हा घरातील सर्वजण खूपच घाबरतात, कारण सिंधूने इतके लोक का गोळा केले असतील। मागच्या वेळेस सुद्धा सिंधूने आपली सर्व चव ही वऱ्हाट्यावर मांडली होती, पण आता सुद्धा सिंधू तेच करणार का। तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा त्यातील काही बायका म्हणतात की सिंधू यावेळेस तू आम्हाला का बोलावून घेतले। तर सिंधू म्हणते की मला एका प्रश्नाचे उत्तर घ्यायचे। तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की मी आई होणार नाही आणि एकदा सुद्धा माझे बाळ गमावले, त्यामुळे 9 महिन्यानंतर पण मी आई होणार आणि डॉक्टरांनी मला सांगितलेले आहे की सिंधू तू कधीच आई होऊ शकत नाही, पण 9 महिन्यानंतर मी आई नक्की होणार। तेव्हा त्यातील काही बायका म्हणतात की सिंधू हा कोणता चमत्कार आहे, तुझ्याकडे काही जादू वगैरे तर नाही। तर सिंधू म्हणते की नाही, ही मेडिकल सायन्सची जादू आहे। तेव्हा सिंधू त्या शस्त्रक्रियेबद्दल त्या बायकांना समजावून सांगते की मी 9 महिन्यानंतर आई होणार आणि माझा आणि राघव सरांचा जो काही अंश आहे ते मधुताईंच्या पोटात आम्ही दिलेला आहे आणि त्याचवरून मी त्यांच्याकडून ह्या पेपर्सवर सह्या घेते। मग मी काही चुकीचे वागते का? तुम्हीच मला सांगा की अंश दिलेली जी काही आई असते ती जी महिला तिच्या गर्भामध्ये ते बाळ वाढवते, मग अंश दिलेली त्या मुलाची सख्खी आई असते की खरंच। तर लगेच त्यातील काही बायका म्हणते की जी आईने अंश दिलेला असतो तिचाच खरा तो वंश असतो, मग ज्या बाईने तो गर्भ आपल्या पोटात घेतलेला असतो तिचा त्या मुलावर काहीच हक्क नसतो। मग तिने सुखरूप ते बाळ ज्या काही आई आणि वडील असतात त्यांना सुखरूप द्यावे असं सर्वजण आपापले मत सांगतात। तेव्हा सिंधू म्हणते की मी काही चुकीचे वागत नाही। तेव्हा काकू हे सिंधूच्या हाताला धरतात आणि सिंधूला बाजूला नेतात आणि सिंधू तू असे काय करते, मधूने काय तुझे बिघडवले। तेव्हा सिंधू म्हणत असते की मधुताईंनी जर माझे बाळ 9 महिन्यानंतर नाही दिले तर मी काय करणार, आणि त्यामुळे आज सर्वांसमोर मी हे कबूल करून घेते आणि काकू तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका। यातील काही बायका व्हिडिओ सुद्धा काढू शकतात। तर लगेच काकू ही सिंधूचा हात सोडते। तेव्हा लगेच त्यातील काही बायका म्हणतात की अगं सिंधू तू तुझे बाळ मधुताईंच्या पोटात दिले, मग खरंच खूप चांगले केले आणि आता 9 महिन्यानंतर मधू तुझे बाळ देईलच असं आम्हाला खात्री आहे। तेव्हा तू त्याच्यावर जे काही कोऱ्या कागदावर सह्या घेते ते खरंच योग्य आहे। तेव्हा मधूला मात्र खूप राग येतो आणि मधू रडतच ही आतमध्ये निघून जाते आणि आपलं जे काही बॅग भरते आणि ती आपल्या माहेरी जायला निघते। तेव्हा लगेच सर्वजण हे आतमध्ये येतात आणि त्यातील काही बायका म्हणतात की सिंधू तू मधूकून सही घे, तशी तिला सोडू नको कारण तिचं काही सांगता येत नाही। तेव्हा त्या बायका निघून जातात आणि लगेच इकडे
मधू ही जायला निघते तर राघव आणि काकू मधूला अडवतात आणि मधू तू कुठेही जायचे नाही। तेव्हा सिंधू म्हणते की खरंच मधुताई तुम्ही कुठेही जायचे नाही, कारण माझ्या बाळाची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ती तुम्ही स्वतः स्वीकारलेली आहे। मी तुम्हाला बळजबरीने ते करण्यासाठी लावलेले नाही, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आहे हे मला चांगलेच माहिती आहे। तेव्हा मधू म्हणते की तुम्हाला तर जेलमध्ये पाठवशील असं बोलते। तेव्हा लगेच सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला का भीती वाटते की मी तुम्हाला जेलमध्ये पाठवील, म्हणजे जेलमध्ये पाठवण्याची तुम्ही काही चूक केली तर नाही ना। तर मधू खूपच घाबरते। तर आता मधू हे घर सोडून जाणार का आणि सिंधूचे बाळ ती काही गायब करणार का, सिंधूचे बाळ ती स्वतः सिंधूला देणार की नाही। तेव्हा सिंधू मधू ही घरातून गायब असते आणि सर्वजण मधूला शोधत असतात। मात्र मधू कुठे गेली असणार हे आपण पुढील भागामध्ये पाहूया आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।